साधारणतः 78-79 ह्या कालावधीतील ही गोष्ट आहे आणि ही सत्य घटना आहे, स्वतः माझ्यावर बितलेली. तर ही घटना हॉस्पिटलच्या कंपाऊंडमधली सत्य घटना असल्यामुळे मला सांगावंसं वाटते. रात्री ड्युटी करत असताना जेव्हा कर्मचाऱ्यांना माहिती नसतं इथे नेमकं काय असतं ते, आणि त्यांना कोणत्याच गोष्टीची कल्पनासुद्धा नसते, अशावेळी अचानक जेव्हा समोर हे दृश्य दिसते त्यावेळी कशी अवस्था होते ते सर्व माझ्यावर बितलेली मी कहाणी सत्य घटना सांगत आहे. तर रात्रपाळीला जेव्हा तिथल्या ड्युटी स्टाफ असतात तेव्हा सिनियर स्टाफ जो असतो त्याला माहिती असतं, कारण ते सिनियर असतं, त्या रात्री दिवसात ड्युटी करून असतं, त्यांना तेथील घटना काय असतं ते नेमकं माहिती असतं. त्या दिवशी नेमकी अमावस्येची रात्र होती आणि नेमकी माझी तिथे ड्युटी लागली होती. ड्युटी लावली असताना त्या ठिकाणी 1 केसेस आणि 200च्या जवळपास लहान मुलांचे वार्डमध्ये ॲडमिशन झाले होते आणि तेही एका मुलाला 6 ते 7 इंजेक्शन औषधी. अशा परिस्थितीमध्ये 1 केसेससुद्धा बघणं, दोन्ही वार्ड बघायचे. तर 1 वार्डमध्ये एकही केस नव्हती, म्हणून सगळ्या मच्छरदाणी वगैरे उचलून वर लावून दिले. गोष्ट अशी की तिथे एकही पेशंट नाही, निश्चिंत झाले आणि मुलांच्या वार्डमध्ये माझं पूर्ण लक्ष त्या वार्डमध्ये मी लावलं. तर त्याच कंडिशनमध्ये बरोबर 12 वाजता माझी सिनियर स्टाफ त्या वार्डातून निघून गेली दुसऱ्या वार्डमध्ये मी येते म्हणून सांगून, आणि त्या ठिकाणी मी एकटीच राहून गेली. मला कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती, अजिबात नाही, पण त्या स्टाफला माहिती होतं आणि तिने सांगितलंसुद्धा नाही. तर गोष्ट अशी की त्या 1 वार्डमधून एक स्त्री पूर्ण जळालेली, कणत, संपूर्ण नग्न स्थितीत आणि पूर्ण ब्लॅक जळालेली येऊन माझ्या पाठीमागे येऊन दोन्ही दरवाजाच्या दोन्ही कडावर हात ठेवून उभी राहिली माझ्या पाठीमागे, आणि त्याच कंडिशनमध्ये मला म्हणते कणायला लागली. आवाज येत होता, मी एकटीच होती तिथे. तर मागे वळून बघितलं तर काय, तर पूर्ण नग्न जळालेली काळी पूर्ण शरीरापासून तर पायापर्यंत, आणि दोन्ही दरवाजाच्या काठावर हात ठेवून असलेली स्त्री उभी. तर मी म्हटलं की ह्या वार्डात तर कोणीच नाही, ही कोण आहे? तर धावत गेली आणि त्या ज्या ठिकाणी जी सिनियर स्टाफ होती त्या ठिकाणी जाऊन तिथे सांगितलं की मी तिथे थांबत नाही, तुम्ही चला, तिथे मला भीती वाटते. तर तिने उलटसुलट असं काहीतरी मला उत्तर देऊन मला परत गाठून केले. तर परत आल्यानंतर पुन्हा मी त्या 1 वार्डमध्ये जाऊन पूर्ण मच्छरदाणीमध्ये चौकशी केली. कदाचित एखादा पेशंट असेल, माझ्या नजरेतून सुटला असेल म्हणून मी त्या वार्डमध्ये जाऊन एक ना एक पेशंट पाहिला, तर एकाही बेडवर पेशंट नव्हता. आणि लगेच पुन्हा त्या स्त्रीचा आवाज कणत खूप जोराने वाईट रीतीने कणत आवाज आला, आणि नंतर तिचा जो पंजा हातावर ठेवलेला होता, दारावर ठेवलेला होता पंजा तसाच उमटलेला होता. सकाळीच्या ड्युटीच्या स्टाफ येईपर्यंत तो पंजा तसाच उमटलेला होता, रक्ताळलेला, भाजलेला, जसा आपण एखादा हाताला कलर लावून जसा आपण छाप देतो भिंतीवर, तशा प्रकारचा छाप त्या दारावर उमटलेला होता. आणि ते मी पाहिल्यानंतर माझी इतकी वाईट अवस्था झाली की मी 2-3 दिवस जेवण न करता अंगात एवढा भयंकर ताप आणि घरीच राहिली. अशी ही घटना प्रत्यक्ष घडलेली आहे. पण त्यावेळेला कोणीच काही असं सांगितलं नव्हतं की सुरुवातीला की असं घटना घडतात म्हणून. तर अशा घटना अमावस्येला